वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे आणि आत्ताचे उद्योगमंत्री हे माजी उद्योगमंत्र्यावरती सुद्धा टीका करत आहेत। माझ्यासोबत माजी उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई सर आहेत। सर, प्रोजेक्ट गुजरातला गेला त्यामुळे आरोप प्रत्यारोप कालपासून होत आहेत। तुम्ही सुद्धा पत्रकार परिषद काल घेऊन काही मुद्दे मांडलेले होते आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की याच्यापेक्षा आता पर्यायी दुसरा जो प्रकल्प आहे किंवा वेदांता फॉक्सकॉन कंपनीशी चर्चा करून पुन्हा एक प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रात येईल अशा पद्धतीचे सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। कशा पद्धतीने पाहता या सगळ्या मुद्द्यांकडे? खरं तर केंद्र सरकारने हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचं ठरवून महाराष्ट्रातलं जे त्यांचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं आशीर्वादानं तयार झालेलं सरकार आहे, त्या सरकारला सपशेल तोंडावर आपटलं आहे। याचं कारण असं की अलीकडेच फॉक्सकॉन आणि वेदांता ग्रुपचं एक शिष्टमंडळ 26 जुलैला मुंबईमध्ये येऊन भेटलं होतं मुख्यमंत्र्यांना आणि त्यावेळेला सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक सरकारने अधिकृतपणानं प्रसारित केलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं की आता फॉक्सकॉन आणि वेदांता ग्रुपची 1,69,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे। हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातलं तळेगाव आणि नागपूर जिल्ह्यातलं बुटिबोरी या ठिकाणी स्थापन होईल, 2 लाख रोजगार होतील वगैरे वगैरे असा तपशील दिला आणि त्याच्यामध्ये आपली पाठ थोपटून घेतली, ढोल बडवले मोठे 26 जुलै। आणि आता हा 13 सप्टेंबरला ही घोषणा झाली। त्यावेळेला ते मुख्यमंत्र्यांच्या पत्रकामध्ये हेही म्हटलेलं आहे की आपल्या ह्या गुंतवणुकीला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रकल्पाला केंद्र सरकारचं सहकार्य आहे। मग हे सहकार्य कुठे गेलं? मग हेच का ते सहकार्य की एक तयार झालेली गुंतवणूक, एवढे सगळे परिश्रम घेतले गेले होते, इतका पाठपुरावा झाला, इतक्या चर्चा झाल्या, बैठका झाल्या आणि आता ही गुंतवणूक महाराष्ट्रात होणारच अशी परिस्थिती असताना अचानकपणे हा सगळा प्रकल्प, ही गुंतवणूक गुजरातमध्ये गेली आणि ती केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय आशीर्वादाशिवाय गेलेली नाही। ही म्हटलं तर हे तोंडघशी पडले हे सरकार। आता ते म्हणत असतील की आम्ही आणत आहोत, माझा तर आग्रहच आहे की त्यांचे जे काही केंद्र सरकारकडे ओळखपत जे काही असेल ते सगळं खर्ची करून महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणावाच। त्यांनी सगळे प्रयत्न करावे, निकराईचे प्रयत्न केले पाहिजेत आणि ही गुंतवणूक परत महाराष्ट्रात कशी येईल यासाठी झटून काम केलं पाहिजे। त्यासाठी मंडळांना भेटी देणं, घरोघर जाऊन कार्यकर्त्यांचा शोध घेणं, ह्याच्यासाठी थोडा वेळ कमी दिला तरी चालेल, पण महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार मिळावा ह्यासाठी हे फार आवश्यक आहे आणि ते जर असा प्रयत्न करत असतील तर आम्ही नक्कीच त्या प्रयत्नाचं स्वागतच करू। परंतु आमच्यावर हा दोषारोप करून काही होणार नाही। आम्ही तर ह्याच्यामध्ये जे काही प्रयत्न केलेले आहे त्याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे। पहिलं म्हणजे जानेवारीमध्ये ऑनलाईन डिस्कशन झालं होतं, चर्चा झाली होती आणि वेदांत कंपनीबरोबर। त्यानंतर आम्ही मे महिन्यामध्ये 2022च्या मे महिन्यामध्ये दावोस इथं गेलो, स्वित्झर्लंडमध्ये। तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद होती, तिथे वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल साहेब भेटले। खूप सविस्तर आणि चांगली चर्चा झाली आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही आम्हाला पाठिंबा मिळतो आहे त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं। उठता ते एवढंच म्हणाले की आम्हाला ही गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची संमती घ्यावी लागेल। त्यांचा होकार घेतला की आम्ही ही गुंतवणूक आणू। त्याच वेळेला आता केंद्र सरकार काय करेल असा प्रश्न पडला होता, ते झालं। त्यानंतरसुद्धा 24 जून 2022 रोजी मी आपल्या उद्योग विभागाचं MIDCचं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला गेलो। दिल्लीला अशासाठी की फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिव आणि त्यांचे एक सहकारी विन्सेंट ली हे 2 तैवानहून आले होते आणि दिल्लीमध्ये आमची त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली। त्या यंग लिव साहेबांनी तर आमच्याकडे आम्हाला मनुष्यबळ कसं मिळेल, याला कुशल मनुष्यबळ लागेल, इलेक्ट्रॉनिक्सचा हा उद्योग आहे, IT क्षेत्रातला हा उद्योग आहे, त्यामुळे ह्याला आम्हाला कुशल मनुष्यबळ लागेल। आम्ही त्यांना पूर्ण माहिती दिली की महाराष्ट्रामध्ये 1000 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, 900पेक्षा जास्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, पॉलिटेक्निक आहेत,
निरनिराळी विद्यापीठं आहेत आणि ह्याच्यातून तंत्रज्ञान शिकणारी लाखो मुलं दरवर्षी उत्तीर्ण होत असतात. शिवाय महाराष्ट्र हे देशामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या उद्योगामध्ये आघाडीवर आहे आणि गेली अनेक वर्षे ही आघाडी कायम आहे. त्यामुळे हे उद्योग वाढत असताना त्यांना कुशल मनुष्यबळाची कमतरता कधीच पडली नाही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र या बाबतीत अत्यंत मजबूत आहे. ही सगळी माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांनासुद्धा त्याच्याबद्दल बरं वाटलं आणि आम्ही त्यांना निमंत्रण दिलं, यंग लिव अध्यक्ष फॉक्सकॉन, की तुम्ही मुंबईमध्ये येऊन आमच्याशी आता एक MOU करा, एक सामंजस्य करार आपण त्या ठिकाणी सह्या करू, असं निमंत्रण दिलं. आणि आम्ही वाट बघत होतो. आणि 24 जूनची ही घटना आहे आणि लगेच जूनच्या अखेरीला आमचं सरकार गेलं. त्यामुळे ह्याच्या बाबतीत काहीतरी ठोस करावं अशी परिस्थिती आमच्या हातात राहिली नाही. तशी परिस्थिती नंतर मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले आणि सरकार ज्यांनी बनवलं त्यांच्याकडे नक्कीच होती आणि त्यांना ती संधी मिळाली. कारण 26 जुलैला हे मोठं शिष्टमंडळ आलं होतं. मग त्याच वेळेला त्यांच्याबरोबर एक MOU करून टाकायचा. तो जो MOU झाला असता तर ही गुंतवणूक आपल्या हातातून निसटली हे बघण्याचे दुर्दैव आपल्यावर ओढवलं नसतं. आज महाराष्ट्र हळहळतो आहे. वेदांता ग्रुपचे MD यांनी काल ट्विट करून एक माहिती दिली की 2 वर्षांपासून आम्ही शासनाची बैठका घेत होतो, वारंवार पाठपुरावा करत होतो, मात्र कोअर कमिटीची बैठक होऊ शकली नाही, त्यामुळेच म्हणावं तसं पॅकेज आम्हाला मिळालं नाही. बघा आता उघड आहे आकडा. आम्ही जे पॅकेज दिलं 400 एकर जमीन MIDCनी विनामूल्य देण्याचं ठरवलं. 800 एकर अधिकची जमीन ही 75% एवढ्या दरामध्ये द्यायची ठरवली. शिवाय जी निरनिराळी प्रोत्साहनं असतात ती, विजेच्या दरात सवलत, अशी सगळी ह्या सवलतींची बेरीज 38,000 कोटी रुपये ह्या एका उद्योगासाठी होत होती. आम्ही त्यांना वर असं सांगितलं की 38 वरून आणखी आम्ही 40,000 कोटींपर्यंत जातो आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेच कमतरता नव्हती आणि एक प्रकारे ब्लँक चेक द्यावा त्याप्रमाणे आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं. याही उपर तुमची काही अपेक्षा असतील तर तीसुद्धा महाराष्ट्र पूर्ण करेल. महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे आणि आम्हाला ही गुंतवणूक हवी आहे. याच्या पलीकडे जाऊन मला आज एक असं वाटतं आहे की जी माहिती मिळते ती अशी आहे की गुजरातने जे काही पॅकेज देऊ केले हे आपल्या महाराष्ट्राच्या 40,000 कोटीपेक्षा छोटं आहे. त्यामुळे ह्या सवलती आणि पॅकेज ह्याच्यावर हा प्रकल्प तिकडे नाही गेलेला. कारण महाराष्ट्रापेक्षा जर कमी सवलती मिळाल्या तर काय त्याच्यात अर्थ आहे. तर हे राजकीय आणि केंद्र सरकारचं दडपण, त्याच्यामुळे हा प्रकल्प आपल्या हातातून निसटला आहे. आता ह्या सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, सगळ्या मंत्रिमंडळानं दिल्लीत जाऊन ठाण मांडावं आणि आपला हट्ट धरावा आणि हा प्रकल्प, ही गुंतवणूक महाराष्ट्रात कशी येईल याच्यासाठी निकराचा प्रयत्न करावा. या प्रकल्पाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना, पंतप्रधानांना भेटणार असल्याचं कळतं आहे. अजितदादांनी सुद्धा पत्र लिहिलं की हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी वाटेल ते करावं आणि भेटीगाठी घेऊन हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा. बरोबर आहे, केलंच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रासाठी असं कार्य करण्याचं हे कर्तव्यच आहे आणि ते कर्तव्यात कुठेही चुकता कामा नये. आणि आम्हीसुद्धा ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत की ही मंडळी आता कशाप्रकारे हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी जरूर आपली जे काही संबंध आहे, जे काही वजन असेल किंवा ओळखी असतील, त्या सगळ्याचा वापर करून ही गुजरातकडे चाललेली गुंतवणूक थांबवावी आणि महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प आणावाच. लाखाहून अधिक रोजगार मिळत असतील आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना तर ही खूप मोठी जमेची गोष्ट आहे. आणि हे सगळं होताना आम्हाला एक कसं दिसतं आहे की हे सरकार आल्यामुळे महाराष्ट्राचं आता नुकसानच होणार का. हा प्रकल्प गेला, दुसराही गेला आणि ह्या सप्टेंबर महिन्यात हा दुसरा धक्का आहे. आत्ता आम्हाला हातात माहिती मिळाली की बल्क ड्रग पार्क, देशामध्ये 3 बल्क ड्रग पार्क स्थापन करायचं केंद्र सरकारने ठरवलं. त्या पण महाराष्ट्राने तयारी केली आणि महाराष्ट्राची जी काही तयारी होती ती सगळ्या भारतामध्ये एक उजवी अशा प्रकारची मजबूत तयारी आपण रायगड जिल्ह्यामध्ये केली. आणि आता माहिती अशी मिळते की जी 3 राज्य निवडली त्याच्यामध्ये महाराष्ट्र नाही, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरात, पुन्हा गुजरात, ह्या 3 राज्यांमध्ये आता बल्क ड्रग पार्क ही केंद्र सरकारची जी मोठी भव्य योजना आहे ती साकार होणार आहे. म्हणजे इथेही महाराष्ट्राच्या तोंडाला
पानं पुसली गेली आहेत. हे अनुभव असे महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा येत आहेत याची खूप खंत वाटते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नाही. त्याचबरोबरीनं अनेक कार्यालय इथून हलवली गेलेली आहेत. तर हे सगळं जे काही चाललेलं आहे ते आता हा सिलसिला असाच चालणार की काय? कारण हे सरकार असं आलेलं आहे की हे दुबळं सरकार आहे. हे त्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून गप्प बसणार, काही बोलणार नाही, विरोध करणार नाही. काय जे असेल ते पळवा. तर किती पळवापळवी होईल महाराष्ट्राची ह्याची एक प्रकारची भीती आणि खंत आता वाटायला लागलेली आहे, चिंता वाटू लागलेली आहे. ह्या सरकारने जरा अंग झाडून ताठ उभं राहिलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, मेहनत घेतली पाहिजे, आपल्या कामावर अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि केंद्राकडून हा गेलेला प्रस्ताव परत आणला पाहिजे. ज्या बल्क ड्रग पार्कबद्दल तुम्ही बोलताय त्याचवरती थोड्या वेळापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली की बल्क ड्रग पार्क हे रायगड जिल्ह्यामध्येच होणार. मात्र 2020 साली याची चर्चा केंद्र सरकारशी झालेली होती. मात्र केंद्र सरकारला जी जागा अपेक्षित होती त्यातली 1 गुंठा ही जागा मागच्या सरकारनं दिलेली नव्हती. हे बोलायला काय अर्थ आहे का? अहो तुम्ही MIDCकडे विचारा ना. तिथे रोहा आणि मुरुड इथे हजारो एकर जागा त्यासाठी रिझर्व केली आहे. त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे, अधिसूचना निघालेली आहे. आणि जमीन आणि त्याचबरोबर समुद्राचं सान्निध्य पाहिजे. कारण ह्याच्यातलं जे काही दूषित पाणी निघतं ते खोल समुद्रात न्यावं लागतं. त्यामुळे समुद्राच्या लगतची जागा केंद्राला अपेक्षित होती, तीही ठरवलेली आहे. कोणतीही उणीव नाही आणि कोणतीही अडचण नाही. आणि त्या बाबतीतला पत्रव्यवहार सगळा MIDCच्या आणि उद्योग विभागाच्या दप्तरी दाखल आहे. माझा ह्या नवीन उद्योगमंत्र्यांना एक असं सांगणं आहे की त्यांनी त्या फाईल बघाव्यात, वेळात वेळ काढून अभ्यास करावा, आपली काय तयारी झाली होती, अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, नंतर बोलावं. वेदांता फॉक्सकॉनवरून आत्ताचे उद्योगमंत्री उदय सामंत एकच प्रश्न विचारत आहेत की ज्या कोअर कमिटीची बैठक होणं अपेक्षित होतं ती इतक्या महिन्यामध्ये किंवा वर्षांमध्ये कोअर कमिटीची बैठक का होऊ शकली नाही, ती होऊ नाही शकली, म्हणूनच हा प्रकल्प आता गुजरातला गेला. हे सगळे हे तकलादू कारण आहेत, हे फालतू बडबड आहे. अहो आम्ही दावोसला जाऊन त्यांच्या चेअरमनशी चर्चा केली. स्वतः उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 24 जूनला मी स्वतः जाऊन फॉक्सकॉनच्या अध्यक्षांची चर्चा केली आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या, त्या सगळ्या पूर्ण होत होत्या. त्यामुळे हे बोलण्यात कोअर कमिटी आणि हे बोलण्यात काही अर्थ नाही. बरं जाऊ द्या, असं एक धरून चाला की कोर कमिटीची बैठक नाही झाली. 26 जुलैला काय झालं होतं? ते काही छोटे लोक होते? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले होते त्या शिष्टमंडळाला. त्या शिष्टमंडळाची सगळी नावं प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली आहेत. आणि जे प्रसिद्धीपत्रक काढलं सरकारने त्याच्यात कुठली अडचण नाही सांगितली की कोर कमिटीची बैठक पूर्वीच्या सरकारने घेतली नाही, ती आता आम्ही घेतो आहोत वगैरे, अशी कुठलीच सबब सांगितली नाही. पाठ थोपटली आणि सांगितलं 1,69,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता जे काय बोललं जातं आहे ते स्वतःचं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर काहीतरी दोषारोप ढकलायचे, ह्यानी काही लोक फसणार नाही. त्याच्यापेक्षा प्रामाणिकपणे जरा मेहनत घ्यावी, काम करावं, अभ्यास करावा, मग बोलावं. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिराबाबतचं सविस्तर एक ट्विट केलेलं होतं. त्यावर त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले की नाणारला पहिल्यांदा विरोध कोणी केला, तो प्रकल्प काही गोष्टीनं त्यावेळी विरोध जो झाला होता तो थांबवता आला असता सुद्धा. आता आपण कशाबद्दल बोलतो? फॉक्सकॉन आणि वेदांत, बरोबर. पण आता तुम्हाला त्या रिफायनरीबद्दल बोलायचं असेल तर नाणारला विरोध काय? नाणार रद्दच झालं ना. नाणार रद्द झाला आणि त्यावेळी देवेंद्र मुख्यमंत्रीच होते. रद्द झाला तो. मग नाणार ह्या गावाला रद्द झाला, रिफायनरीचा प्रकल्प नाही रद्द झाला. नंतरच्या काळामध्ये राजापूर तालुक्यात बारसू आणि त्या भागामधल्या लोकांनी, ग्रामपंचायतींनी ठराव करून ते शासनाकडे पाठवले की आम्हाला रिफायनरीचा प्रकल्प पाहिजे. त्याच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं की अशी अशी ग्रामस्थांची मागणी आलेली आहे, तर हा रिफायनरीचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात होण्याच्या दृष्टीनं तुम्ही स्थानिक ग्रामस्थांशी, ती जी कंपनी आहे त्या कंपनीने वाटाघाटी कराव्यात, चर्चा कराव्यात. स्थानिक ग्रामस्थांच्या मनामध्ये काही भीती असेल तर ती दूर करावी आणि प्रकल्प जर ग्रामस्थ स्वीकारत असतील तर आमचा विरोध नाही, हे पत्र दिलेलं आहे. त्यामुळे आता कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष वळवण्यासाठी हे बोललं जातं आहे, त्याच्यात काही अर्थ नाही. अजूनही रिफायनरी प्रकल्प
नाणार बोलण्यात अर्थ नाही, कारण नाणार हा रद्दच झालेला आहे. ते मागेच म्हणजे 2014 ते 19 हा जो कालखंड होता, पहिला युती सरकार, शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, त्या काळातच तो रद्द झालेला आहे. त्यामुळे तो विषय संपलेला आहे. नंतरच्या ह्या 2.5 वर्षामध्ये बासूद, राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प यावा ही ग्रामस्थांची, ग्रामपंचायतींची ठराव करून केलेली मागणी याच्या दृष्टीने पत्रव्यवहार झालेला आहे. आणि त्याला ग्रामस्थांनी स्वागत केलं, तर हा प्रकल्प तिथे अवश्य आणावा अशा प्रकारचं लेखी पत्र माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहिलेलं आहे. त्याच्यावर त्यांचंही उत्तर आलं आणि त्यांनीसुद्धा ते सकारात्मक असल्याचं उत्तरच दिलेलं आहे. त्यामुळे ह्या अशा गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही. अजूनही तो प्रकल्प असेल तर स्थानिकांशी बोलावं आणि त्याबद्दल काम करावं. शेवटचा प्रश्न, उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये असंही म्हटलेलं होतं की वेदांता फॉक्सकॉन गेली तरी याच्यापेक्षा महत्त्वाचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्याकडे कसं पाहताय की वेदांता फॉक्सकॉन हाच महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा प्रकल्प होता? असं आश्वासन मिळालं असेल तर त्याला नाक मुरडण्यात काय अर्थ आहे? पाहूया. पण मग नवीन प्रकल्प येणार, मग हा जो आलेला अगदी हातातोंडाशी आलेलं ताट वाढून ठेवलेलं हा का हिसकावला? हा प्रश्न आहे ना. हा जो वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प सगळी तयारी जय्यत झालेली आहे महाराष्ट्राकडून, हा का हिसकावला? नवीन प्रकल्पाचं आता आश्वासन मिळतं आहे. आता ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा. आम्ही मात्र याच्याकडे सावधपणेच बघणार की इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला आणखी किती ओरबाडलं जाणार आहे, किती लुबाडलं जाणार आहे, महाराष्ट्रातून आणखी काय काय इतर राज्यांमध्ये किंवा गुजरातमध्ये घेऊन खेचून नेलं जाईल, हेच बघावं लागेल. ह्यासाठी सावध व्हावं लागेल. आम्हालाच नाही तर जनतेलासुद्धा या बाबतीत सावध व्हावं लागेल की नाहीतर महाराष्ट्राची वाटचाल ही आता समृद्धीकडून गरिबीकडे व्हायला लागेल. अशा प्रकारच्या चांगल्या संधी जर हिरावल्या गेल्या तर. त्यामुळे आता जर आश्वासन असेल तर त्यांनी त्यासाठी काम करावं आणि लवकरात लवकर अशा प्रकारची मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आली ही दाखवली तर कमीत कमी ही जी काही दुखरी जखम आहे तिच्यावर थोडासा बारीकसा उपाय तरी होईल. पण नुसतं बोलून अर्थ नाही, कारण हातात जे द्यायचं होतं ते नाही दिलं आणि नवीन देणार ह्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा तर ठेवायला माझी काही नाही. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई. आणि वेदांता फॉक्सकॉन असेल किंवा त्याहीपेक्षा पर्यायी गुंतवणूक असणारा महाराष्ट्रामध्ये एखादा प्रकल्प जर पुन्हा राज्यामध्ये आला तर त्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही, फक्त आश्वासनं नको आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चोमरसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई.